नमस्कार. डी जी योगामध्ये आपले स्वागत आहे. आज मी एका वेगळ्या प्रकारचे प्राणायामाची ओळख करून देणार आहे. भ्रमण प्राणायाम. आपण नेहमी चालण्याच्या व्यायामास बाहेर जातो. चालत म्हणजे भ्रमण करत असताना आपण जी पावले टाकत असतो त्यांनाच श्वासात कसे गुंतवायचे हे आता आपण पाहूया. चालत असताना प्रत्येक पावलाला अंक मोजत श्वास भरून घ्यायचा म्हणजे पूरक करायचा आहे आणि श्वास पूर्ण भरून झाला की अंक मोजतच पावले टाकत श्वास सोडत जायचे म्हणजे रेचक करायचं आहे. यालाच भ्रमण प्राणायाम म्हणतात. अंक मोजत पावले टाकत जात असताना श्वास आत घेणे पूरक आणि बाहेर सोडणे रेचक यांची गती आपल्या श्वसनाची क्षमतेवर कमी जास्त करावी. आपण जर सपाट जागेवरून, रस्त्यावरून, कच्च्या रस्त्याने, बागेत, वॉकिंग ट्रॅकवर चालत असतो त्यावेळी ही श्वास आत घेणे बाहेर सोडण्याची गती आहे त्यापेक्षा उंचावर, टेकडी अथवा डोंगरावर चढत असताना ही गती कमी होणार म्हणजे कमी पावलात श्वास घेतला जाणार तसाच कमी पावलात श्वास सोडला जाणार. त्याचप्रमाणे आपण उतारावरून खाली येत असू तर पावले टाकत ही श्वास आत घेणे आणि श्वास बाहेर सोडणे यांची गती लांबणार आहे. हे स्वाभाविक आहे. हा भ्रमण प्राणायाम करत असताना श्वास भरून घेताना पूरक जितकी पावले लागतात त्यापेक्षा जास्त पावलात श्वास सोडण्याची क्रिया रेचक करण्याचा प्रयत्न करावा. पण आपणास धाप लागणार नाही, अस्वस्थ गुदमरल्यासारखे होणार नाही याची नेहमी दक्षता घ्यायची आहे. धाप लागत असेल तर लगेच थांबा, अंक मोजण्याचे थांबवा, 1-2 श्वास दीर्घ श्वास घ्या, श्वास नॉर्मलला येऊ दे आणि मग हा भ्रमण प्राणायाम चालू करा. अशा प्रकारे प्राणायाम करत असताना आणखी एक चांगला फायदा होतो तो म्हणजे आपण श्वास घेताना बाहेर सोडताना अंक मोजतो त्याने ध्यान मेडिटेशन ही होते. असे अंक मोजत भ्रमण प्राणायाम करत असताना मनात विचारांची दाटी झाली की अंक मोजत श्वास करण्याची प्रक्रिया विस्कळीत होते. त्यावेळी लक्ष परत श्वासावर आणा. चालताना अंक मोजत श्वास घेणे आणि अंक मोजत श्वास सोडणे यावर सतत लक्ष केंद्रित करूया. अशा प्रकारे भ्रमण प्राणायाम करण्याची प्रॅक्टिस सतत करत राहिलो की हळूहळू श्वास घेणे पूरक आणि श्वास बाहेर सोडणे रेचक यांची वेळ लांबत जाईल. दम कमी लागेल, हार्टचे बीट्स कमी पडायला लागतील म्हणजे हार्टला कमी काम करावे लागेल. आपले हार्ट, फुफ्फुसे आणि श्वसन यंत्रणा बलवान होईल. पण श्वसनाची ही गती वाढवण्याचा आतताईपणा करू नका, घाई करू नका, त्याने त्रास होईल. या व्हिडिओत सुचविल्याप्रमाणे भ्रमण प्राणायाम करत राहा. तुमचे अनुभव आणि कमेंट्स मला निश्चित कळवा. भ्रमण प्राणायामाचा हा व्हिडिओ तुमचे मित्र, नातेवाईक यांना शेअर करा. माझे डी जी योगा या चॅनेलला लाईक्स आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 5 6 2 3 4 5 6 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6